माणसाचं मरण सुद्धा या शहरात बेकायदेशीर आहे. त्यामुळे मरणाच्या दारात असलेल्या माणसाला सुद्धा दुसऱ्या ठिकाणी नेलं जातं. पण का? विश्वास बसणार नाही, पण विज्ञानामुळेच हा नियम इथे लागू करण्यात आला आहे. यातच आपल्या सगळ्यांचं आणि अख्ख्या जगाचं भलं आहे. नॉर्वेमधील आर्क्टिक सर्कलच्या आत असलेलं लॉन्गएअरबेन हे शहर जगातील सगळ्यात उत्तरेकडे असलेली मानवी वस्ती आहे. त्यामुळे हिवाळ्यातील येथील नॉर्मल टेम्परेचर -35 डिग्री तर उन्हाळ्यातील जास्तीत जास्त टेम्परेचर 10 डिग्री वरती जातं. त्यामुळे इथे जमिनीखालच्या बर्फाचा थर जो आहे तो वर्षानुवर्ष न वितळता तसाच राहतो. 1950 मध्ये काही सायंटिस्ट इथे आले आणि संशोधनासाठी त्यांनी एक जुनी कबर खोदून काढली आणि कबर खोदून झाल्यावर त्यांना जे दिसलं ते बघून धक्काच बसला. कितीतरी वर्षांपूर्वीचा मृतदेह तसाच प्रिझर्व्ड होता आणि त्याच मृतदेहासोबत 1918चा स्पॅनिश फ्लूचा व्हायरस सुद्धा. हा तोच व्हायरस होता ज्याने जगातील 500 मिलियन लोकांना संक्रमित केलं होतं आणि 50 ते 100 मिलियन लोकांचा जीव घेतला होता. त्यामुळे मृतदेह गाडणं धोक्याचं होतं. परमाफ्रॉस्ट असलेली जमीन शरीराचं विघटनच करत नव्हती. महामारी आणणारे व्हायरस परत जिवंत लोकांमध्ये पसरण्याची भीती होती. त्यामुळे 1950 मध्ये सगळ्या स्मशानांना इथे कुलूप लावण्यात आला. आताही कोण गंभीर आजारी असेल किंवा मरणाच्या जवळ असेल तर त्यांना नॉर्वे मेनलँडला घेऊन गेलं जातं, ज्यासाठी त्यांना किमान 1000 ते 2000 किलोमीटर प्रवास करावा लागतो.